नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी एक दिवसीय विशेष सत्र आयोजित करण्यात येईल. याविषयी मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेतील अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आज दोन बैठका होता. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही बैठका झाल्या. एक जी बैठक होती ती 100वे नाट्य संमेलन पुणे आणि पिंपरी चिंचवडला जे होते 5, 6, 7 तारखेला, त्याचा आढावा आदरणीय अजितदादांनी घेतला आणि त्याच्यामध्ये स्वतः ते स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत. उद्घाटनाला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत. खर्चाच्या नियोजनाचा देखील त्यांनी आढावा घेतला आणि मला सांगताना आनंद होतो की 2 ठिकाणी ते नाट्यसंमेलन आहे. त्या एका ठिकाणचं नेतृत्व पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक भाऊ भोईर करत आहेत आणि एका ठिकाणी मेघराज भोसले करत आहेत. त्यांना ज्या काही अपेक्षा होत्या नाट्यसंमेलनाबाबतच्या त्याची परिपूर्ती स्वतः अजितदादांनी केलेली आहे. त्याच्यामुळे नाट्यसंमेलन पुण्यामध्ये अतिशय जोरदार पद्धतीने 100वे होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि दुसरी मिटिंग जी झाली ती विधानसभेमध्ये माझ्याकडे नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून चार्ज होता. त्यावेळी सुनीलजी टिंगरे आणि तापकिरे साहेबांनी विधानसभेमध्ये जे प्रश्न मांडले होते त्याचा आढावा आदरणीय अजितदादांनी घेतला. त्याच्यामध्ये मेट्रोच्या संदर्भातला जो काही विषय होता किंवा नवीन गावं जी आलेली आहेत 23, त्याच्यामध्ये ॲक्विजिशन करण्याचा जो प्रश्न होता त्याला देखील लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा सूचना आणि आदेश अजितदादांनी दिलेले आहेत. टिंगरे साहेबांचा एक जो विषय होता शास्त्री नगरच्या पुलाचा, त्याचं देखील टेंडर करण्याचे निर्देश दिले. ते देखील टेंडर 1 महिन्यामध्ये होईल. आणि मला असं वाटतं की दोन्ही विधानसभेच्या सदस्यांनी जी अपेक्षा विधानसभेच्या सभागृहामध्ये केली होती ती आज बैठकीतनं अजितदादांनी पूर्ण केलेली आहे. नगर विकासचा तुम्ही विषय केला, पीएमआरडी आणि नगर रोड जो आहे तो सिग्नल फ्री होणार आहे तसे देखील आदेश दिलेले आहेत. पीएमआरडीचा डीपी अजून झालेला नाहीये, बरेच दिवस झाले, महिने, वर्ष झाले तो रखडलाय. कधीपर्यंत पीएमआरडीचा डीपी? मी विधानसभेच्या सभागृहापुरता प्रभारी मंत्री नगरविकासचा होतो, त्याची मी माहिती घेईन आणि तुम्हाला सांगेन. सर, कॅगनी जो अहवाल दिला आहे की मागच्या काळामध्ये कशा पद्धतीने एमआयडीसीचं नुकसान झालं, भूखंड वाटपावरती प्रामुख्याने त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्याची दखल सरकार म्हणून आणि विद्यमान मंत्री म्हणून आम्ही तर ती दखल घेतलेली आहे. कॅगच्या नियमाप्रमाणेच आम्ही 15 महिने काम करतो आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. पण हा खरा प्रश्न रोज पत्रकार परिषद जे घेतात त्यांना विचारला पाहिजे. कारण कॅगचा अहवाल वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं जमीन वाटप झालेली आहे, कशा पद्धतीनं एकाच माणसाला जमीन दिली गेलेली आहे. आणि आजपर्यंत कसं होतं की आम्ही काहीतरी बोलायचो म्हणून आरोप प्रत्यारोप व्हायचे. तर कॅगचा अहवाल घेऊन काही लोकांनी पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे आणि त्याचे खुलासे करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही मंत्री आहात, तुम्ही कारवाई करा ना. आणि ती कारवाई करायची, पुढं काय करायचं ते सरकार म्हणून आम्ही ठरवू. कॅगच्या विषयावर त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी उत्तर देऊ. तुमचा रोग आहे का? कोणाकडे? माझी माझा रोग एका कोणाकडे नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत आणि त्या अनेक लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे, दुसऱ्यावर टीका करतात. पण काही देसाईचा मुलगाच तुमच्याकडे आलेला आहे ना, हे सगळे घोटाळ्यांचे याचे आरोप आहेत. एक मुद्दा असा आहे की कोणाचा मुलगा कोणाकडे आला हा महत्त्वाचा नाही. कॅगचा रिपोर्ट काय आहे? कॅगच्या रिपोर्टमध्ये देसाईंच्या मुलाचं नाव नाही आहे. आरोप तर तेच होते ना. मुद्दा असा आहे की देसाईंच्या मुलाचं कॅगमध्ये नाव नाही आहे. मी काय सांगितलं की जे मोठेपणानं प्रेस कॉन्फरन्स घेतात त्याने तो कॅगचा रिपोर्ट स्वतःसमोर ठेवावा आणि पत्रकार परिषद घ्यावी. मनोज जरांगेंची तुम्ही भेट घेतली 3 मंत्र्यांनी आणि मनोज जरांगेंनी म्हटलंय की सरकार आता शब्द पाळत नाही आणि सरकारने मला शब्द दिला होता की सोयरे जे आहेत त्यांचा समावेश या सगळ्या प्रमाणपत्रामध्ये केला जाईल. तर मुळात मी आजही तुम्हाला ते पत्र दाखवू शकतो जे मनोजजींकडे आहे, तेच माझ्याकडे आहे, तेच गिरीश भाऊंकडे आहे, तेच बच्चू भाऊकडे आहे, तेच गायकवाडांकडे आहे आणि तेच आमच्या सगळ्यांकडे आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की रक्तसंबंधातील सगळे सोयरे आणि रक्तसंबंधातील नातेवाईक यांना ते दाखला दिला जाईल. त्याच्यानंतर तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की एक प्रकरण त्या ठिकाणी असं घडलं की एका दाखल्यामुळं 70 कुटुंबातल्या लोकांना दाखले मिळालेले आहेत. त्याच्यामुळे मनोजजीने ज्याच्यासाठी उठाव केलेला होता तो त्यांच्यामुळंच आहे, ते क्रेडिट त्यांनाच जातं. परंतु देशामध्ये कुठेही लग्न झाल्यानंतर पत्नी म्हणून जी येते तिला जात
आणि तिची जात मुलांना लागत नाही, हे जगाच्या पातळीवर सगळीकडेच आहे. त्याच्यामुळं माझी देखील त्यांना आज पुन्हा विनंती आहे की या संदर्भामध्ये कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासून बघितल्या पाहिजेत. निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्याला तर सगळ्यांना दाखले द्यायला सुरुवात केलेली आहे आणि निजामकालीन ज्या नोंदी नाही आहेत त्यांच्यासाठी आपण एम्पेरिकल डाटा गोळा करतो आहे. आपल्याला हे देखील माहीत असेल की 360 कोटी रुपये हा एम्पेरिकल डाटा करण्यासाठी मंजूर केलेले आहेत. जानेवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीकला एक दिवसाचं विशेष अधिवेशन देखील बोलवण्याचा एकनाथ शिंदेसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांची जी मागणी होती केसेस मागं घ्यायच्या हे देखील आपण घेतो आहे. परंतु रक्तसंबंधातील नातेवाईक आणि रक्तसंबंधातील सगळे सोयरे ह्याचं डेफिनेशन कदाचित म्हणजे मला माहीत नाही, मराठीवर माझा एवढा अभ्यास नाही, परंतु आजच माझ्याकडे एक व्हॉट्सअपवर समानार्थी शब्द म्हणून एक काही लोकांनी पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये रक्तसंबंधातील नातेवाईक याचा अर्थ वडिलांकडनं जी वंशावळ होते ब्लड रिलेशन तीच होते आणि रक्तसंबंधातील सगळे सोयरे याची व्याख्या देखील तीच होते असं माझं म्हणणं नाही. माझं कदाचित चुकत असेल पण काही तज्ज्ञांनी जे माझ्याकडे पाठवलं आहे त्याच्यामध्ये तोच उल्लेख आहे. दादांनी सुद्धा या संदर्भात बोलताना म्हटले की कुणी काही मागणी करू शकतं, मात्र सरकार नियमात बसूनच आरक्षण टिकणारं आरक्षण देणार हे जे दादांनी सांगितलेलं आहे ते योग्यच आहे. आणि तिन्ही नेते म्हणजे शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील खरोखरच सकारात्मक याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. मला राजकारणामध्ये जायचं नाही, परंतु देवेंद्रजींनी दिलेलं मराठा आरक्षण जे गायकवाड समितीनं शिफारस केली होती ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं, सुप्रीम कोर्टामध्ये 1 वर्ष टिकलं होतं. पण सरकार बदलल्यानंतर का गेलं याची देखील उत्तर काही लोकांनी दिली पाहिजेत. की काही लोकांकडे उत्तर नाही आहेच, परंतु मनोजजींनी समजूतदारपणानं या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे असं माझं त्यांना विनंती. 24 तारखेला आपण या आरक्षणाची प्रश्नावली तयार करण्याचं काम आपल्या पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटला दिलं आहे. मनसेने आरोप केला आहे की हे जे काही काम आहे तर ते सरकार त्यांच्या मनाप्रमाणे करू देऊ शकतं. दुसरं एक असं आहे की मागच्या वेळी देखील याच गोखले इन्स्टिट्यूटचा एक अहवाल जो आहे तो जो न्यायमूर्ती गायकवाड आयोग होता तर त्यांच्या अहवालाचा एक भाग होता, त्याचा पण एक आधार घेण्यात आला होता आणि ते सर्वोच्च न्यायालयामध्ये मनसेचे पदाधिकारी हे सरकारमध्ये नसल्यामुळं काही बोलू शकतात. मी सरकारमधला मंत्री आहे. राज्य आयोगाने ते निर्णय घेतलेले आहेत. राज्य आयोगाला एक वेगळा स्वायत्त दर्जा आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट निश्चित आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. त्याच्यामुळे ओबीसी बांधवांना मला देखील विनंती करायची आहे कोणाच्याही भूलतापांना बळी पडू नये. ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही. 15 दिवसामध्ये जे सर्वेक्षण करणार आहे गोखले इन्स्टिट्यूट हे मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं नाही. गोखले इन्स्टिट्यूटवर मगाशी म्हटलं ना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जर काय बोलले असतील तर त्या गोखले इन्स्टिट्यूट ही राज्य निवडणूक आयोगानं सिलेक्ट केलेली असल्यामुळं मला त्याच्यावर मंत्री म्हणून काय बोलता येणार नाही. त्यांच्यातलं कोणच सरकारमध्ये नसल्यामुळे ते काही बोलू शकतात. सर, तुम्ही आश्वासन दिलं होतं 24 तारखेचं, आज तारीख आहे 24. खरं तर कमी वेळ झाला का? आपल्याला माहीत असेल की मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकून मनोजजींनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती की ते समाधानकारक भाषण आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिंदे समिती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. शेवटचा घटक त्यांनी शोधून काढला पाहिजे हे देखील मनोजजींनी सांगितलं होतं. आणि शिंदे समिती ही काही बरखास्त केलेली नाही. शिंदे समिती ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शोधून काढेल. सर, शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी भुजबळांनी केली होती मध्यंतरी. कुणबी प्रमाणपत्रावर त्यांनी आरोप देखील केले होते. बनावट पद्धतीचे प्रमाणपत्र तयार केले जातात. नाही, भुजबळ साहेब हे सिनियर लीडर आहे. काल तुमच्याच माध्यमातून मी बघितलं की अजितदादा स्वतः त्यांना भेटणार आहेत. आता उपमुख्यमंत्री जर भुजबळ साहेबांशी चर्चा करणार आहेत तर मी कशाला रिॲक्ट होतो. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामधला जो इंडस्ट्री कॉरिडॉरचा विषय तर तो आपण केंद्र सरकारकडे पाठवला नाही असा एक होतो. पाठवलाय की नाही पाठवला? कोणाला माहीत नसेल तर ते कदाचित गैरसमज त्यांनी पसरवू नये. केंद्र शासनाकडे मसवडचा जो कॉरिडॉर आहे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याची मंजुरी अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे भाषण केलं त्याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना ते म्हटले की भाजपची ती स्क्रिप्ट होती आणि एका 32 वर्षाच्या युवकाला कुठेतरी सरकार घाबरतं आणि त्यामुळे अशा पद्धतीने संपूर्ण भाषण हे ठाकरे पूर्वी 31 वर्ष होतं, 2 वर्ष वाढल्यामुळे 33 झालेलं आहे. आणि आम्ही असं म्हटलं तर ही स्क्रिप्ट काँग्रेसची आहे. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं एका रोडच्या कॉन्ट्रॅक्टरला कोविड सेंटरपासून ऑक्सिजन प्लांटपासून
हातमोज्यापर्यंत आणि बाकी सगळी कामं दिली गेली याच्यावर ते बोललेले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आरोप प्रत्यारोप नव्हता, ते विधानसभेतलं भाषण होतं, ती बाहेरची पत्रकार परिषद नव्हती. बाहेर काय मी आता काही बोलू शकतो, पण आदरणीय मुख्यमंत्री विधानसभेमध्ये ते बोलले आणि विधानसभेमध्ये जे बोलले त्याच्यावर हक्कभंग देखील होऊ शकतो. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी जी केलेली वक्तव्य आहेत पुराव्यानिशी केलेली आहेत, म्हणून मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायची काही आवश्यकता नाही. साहेब जरांगे रोज एक नवीन मागणी करतायत, सरकार ते रोज जात आहे. भुजबळ मी उपरोधिकपणे बोलले की मंत्र्यांना तिथं बंगले बांधून द्या. ठीक आहे, भुजबळ साहेब तुम्हाला माहिती आहे सिनियर पण आहे आणि ते विनोदी पण आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. एखाद्या समाजामध्ये तेढ जर निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन बसणं, त्या ठिकाणी जाऊन त्यांची समजूत काढणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि तसंच म्हणजे तुम्हाला परवाचं मी उदाहरण देईन की ज्यावेळी आम्ही मनोजजी जरांगेंना भेटायला गेलो त्यावेळी ओबीसीचं देखील आंदोलन त्या ठिकाणी चालू होतं, त्यांना देखील आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना देखील विश्वास दिला की ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. सलीम कुतुब पार्टी प्रकरणी आता शिवसेनेच्या नेत्यासह आता भाजपच्या नेत्याची चौकशी होणार. कुत्त्याबरोबर जे जे होतील त्यांची चौकशी होईल. आता काही लोकांनी मध्ये सांगितलं तो काहीतरी मेला, त्याचं काय ते 8 वर्षानंतर व्हिडिओ कसं काय बाहेर आले? इतके वर्ष आधी आपलं राणेंना का काढून वाटलं नाही व्हिडिओ? आता बघा तो व्हिडिओ 8 वर्षानं बाहेर का आला, तो त्यावेळी का दाखवला, ज्यांनी दाखवलं त्यांना विचारायला पाहिजे. काय माहिती माझ्याकडे नाही, पण एक मात्र आहे की तो कोण कुत्ता असू दे का कोण असू दे त्याच्याबरोबर पार्टी करणं हे योग्य आहे का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. 8 वर्षानं का बाहेर आला, 10 वर्षानं का, मला खरंच माहित नाही. जो न्याय बडगुजरला तोच न्याय महाजनांना का नाही? महाजनांचं काय झालं ते त्यांचे फोटो तेच तुम्हाला सांगतो. या संदर्भात तुम्ही गिरीश महाजन साहेबांची पत्रकार परिषद घ्या, तुम्हाला खरं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल. एखाद्या मुस्लिम बांधवाकडे जेवायला गेलं व एखाद्या मुस्लिम बांधवाकडे कार्यक्रमाला गेलं म्हणजे दाऊदच्या नातेवाईकाकडे कार्यक्रमाला गेलं असं होत नाही. मी या संदर्भात स्वतः गिरीश भाऊंची चर्चा केली म्हणून सांगतो. उद्या काय होईल ही प्रथा पडेल. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा 40,000 मुस्लिम बांधव आहेत, त्यातले 80% माझ्यासोबत काम करतात. उद्या मी त्यांच्याकडे कुठेतरी जेवायला गेलो, त्यांच्याकडे फंक्शनला गेलो की उदय सामंत दाऊदच्या नातेवाईकाकडे गेला. मला असं वाटतं की दाऊद हा नक्की नालायक आहे, त्याचं समर्थन कोणी करत नाही, पण त्याचं बॅनर लावून बाकीच्या मुस्लिम समाजाला कोणी बदनाम करू नये यामतच आम्ही. सरकार आहे ना आजपासून रात्रभर दारू विकायला परवानगी दिलेली आहे. मला माहीत नाही. GR आहे ना सर, GR मला माहीत नाही ना साहेब, मला माहीत नाही ना. त्या GRचा अभ्यास करून सांगतो ना. सुनील केदारांना काल 5 वर्षांची सुनील केदारांची केस ही काय आज सुरू झालेली नाही आहे. काय होतं आहे, काही लोक माहिती घेतात न घेता सुद्धा बोलतात, तरी त्यांना दाखवलं जातं, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते काही बोलतात. सुनील केदारांची केस काय 15 महिन्यात चालू झाली का? सुनील केदारांची तिथं काय झालं मला माहीत नाही. केदारी साहेबांनी काय केलं आहे, चांगलं केलं आहे, वाईट केलं आहे हे मला माहीत नाही. पण सुनील केदारांची केस ही किती वर्षापासून सुरू आहे? जर उगाच पत्रकार परिषदेमध्ये काही सांगायचं, काही ठोकमठोकी करायची याला काय अर्थ नाही. आणि माझी आपल्याला देखील हात जोडून विनंती आहे की काय होतं की तुम्ही रोज सकाळी पत्रकार परिषद ती दाखवता, त्याच्यामुळे त्यांना नवीन नवीन विषय द्यायची सवय झालेली आहे. आजपासून मी पण निर्णय घेणार की उद्यापासून पत्रकार परिषद 10 वाजता आपण घ्यायची आणि असंबंध बडबडायचं, त्याचा कशाशी काही संबंध नाही. म्हणजे लोकांना विचार करायला लावायचा दिवसभरात काहीतरी असंबंध बोलू. आता माझा पण TRP वाढवण्यासाठी मी उद्यापासून 10 वाजल्यापासून प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या मनस्थितीत आलो आहे. कारण बघा ना, एखादरी पत्रकार परिषदेला काय खरं असतं का? आता तुम्ही सांगितलं सुनील केदार, की आता तसं आता मी शोधून काढतो दिवसभराचे पॉईंट आणि उद्या काहीतरी बडबडतो की ताबडतोब आपण मोठा नेता झालो आहे असा एक भास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो आणि त्याच भावनेतनं हे सगळं सुरू आहे. राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी दंगली घडू शकतात असं म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर म्हटले होते, आता काल रोहित पवार पण म्हटले की एकतर म्हणजे हिंदू मुस्लिम होतील किंवा मराठेतर होतील. माझं तर याच्यावर म्हणणं असं आहे, मी वैयक्तिक कोणी म्हटले मला माहीत नाही, पण असं कोणी जर म्हटलं असेल त्यांची पोलीस चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांच्याकडे माहिती आहे कोण दंगल करणार आहे, कोण बॉम्ब फोडणार आहे, कोण गर्दीत मारामारी करणार आहे. हे जर इनपुट त्यांच्याकडे असतील त्यांनी पोलिसांना दिले पाहिजेत. ते खरे देशद्रोही आहेत जे दंगलीची माहिती असताना पोलिसांना देत नाहीत, जी दंगलीची माहिती असताना संरक्षण विभागाला देत नाहीत. आणि माझी तर CPना DGना विनंती राहील की अशा पद्धतीनं मध्ये राम मंदिराच्या इथं काहीतरी बॉम्बस्फोट होईल म्हणून सांगितलं, दंगल होईल म्हणून सांगितलं, तर चौकशीला बोलवलं पाहिजे. त्यांच्याकडे माहिती जर असेल, आपण एखाद्याला कोणालाही चौकशीला बोलवतो, तसं या पत्रकार परिषदेमध्ये
ज्यांनी कोणी सांगितलं की राम मंदिराच्या वेळी असं असं होईल तर चौकशीला बोलवलं पाहिजे. सुषमा अंधारे यांनी वाई पाचवड रोडवर रस्त्यालगत पार्किंगला उभ्या असणाऱ्या ट्रकवर दुचाकी धडकून पती पत्नी जाग्यावर ठार झाल्याची घटना पाचवड बस स्थानकाच्या जवळ घडली आहे. सदरचा अपघात दुपारी 3च्या सुमारास झाला असून घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वाईवरून सातारच्या दिशेने जाणारी दुचाकी MH50 S6334 व रस्त्याच्या लगत पार्किंगला उभा असणारा ट्रक क्रमांक MH10 CQ 6129 ला पाचवड येथे दुचाकी येताच पाठीमागून जाऊन जोरदार धडक दिली. या अपघातात पती पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं दोघेही घटनास्थळावर ठार झाले. पती पत्नी हे दोघेही उंब्रज तालुका कराड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच भुईज पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली असून यावर 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज खरं तर निर्णायक इशारा सभा जी आहे ती मनोज जरांगे पाटलांची बीडमध्ये होत होती, तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक दिलासादायक बातमी जी आहे ती समोर आल्याचं पाहायला मिळतंय. जी क्युरेटिव्ह याचिका राज्य सरकारने दाखल केली होती त्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून 24 जानेवारीला या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी जी आहे ती होणार आहे. आणि याच सगळ्या विषयानंतर म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन आज सर्वोच्च न्यायालयाने ऍक्सेप्ट तर केली, सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली तर खरी, मात्र मराठा आरक्षणाचं पुढं काय होणार या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, भोपाळच्या दुर्घटनेनंतर पहिल्यांदा असं झालंय की सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली आहे. 4 जणांच्या बेंच समोर आता 24 तारखेला जी आहे ती सुनावणी देखील होणार आहे. राज्यातलं क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या अगोदरही एक सुनावणी झाली, नंतर एक सदस्य जे आहेत ते रिटायर झाले, त्यामुळे आता ही क्युरेटिव्ह पिटिशनवर पुन्हा एकदा सुनावणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे 4 जण कोण आहेत आणि कधी ही सुनावणी पार पडणार आहे, क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्या प्रेक्षक. संकेत, सर्वात आधी आपण क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय समजून घेऊ. ज्यावेळी सुरुवातीला आपण न्यायालयामध्ये याचिका दाखल करतो, नॉर्मल याचिका दाखल करतो, त्या याचिकेचा निकाल लागल्याच्या नंतर परत जर आपल्याला न्याय मिळाला नाही अशी भावना असेल तर आपण पुनर्विचार याचिका दाखल करत असतो. पुनर्विचार याचिका फेटाळल्याच्या नंतर शेवटचा पर्याय उपलब्ध असतो, तो म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन. त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपण कायदेशीर न्याय मिळवण्याचा हा शेवटचा मार्ग आहे. संकेत, ते कायद्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर संविधानाच्या अनुच्छेद 142 नुसार क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात येते. संकेत, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपण ज्यावेळी सर्वात आधी 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं, नारायण राणे समिती 2013 मध्ये नेमली, त्यानंतर 2014 मध्ये आरक्षण देण्यात आलं. ते आरक्षण जे आहे ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही, कारण राज्य सरकारने ते वटहुकूम काढून त्याला मान्यता दिली, परंतु ते उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. ते उच्च न्यायालयामध्ये नाही टिकल्यामुळे पुढे चालून ते त्याला स्टे आला. आणि स्टे आल्याच्या नंतर ज्यावेळी अंतराळी सराटीची घटना घडली, त्या घटनेच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांचं ज्या प्रकारे उपोषण झालं, त्या उपोषणकर्त्यांवरती ज्यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, त्यावेळी कुठंतरी सरकारकडून अशी त्यांना विनंती करण्यात आली होती की त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, कारण मराठवाड्यातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत, त्या निजामकालीन कुणबी नोंदी आहेत, त्या मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली होती. परंतु ज्यावेळी दुसऱ्या टप्प्यातलं आरक्षण झालं, त्या आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी केलं, त्यावेळी त्यांची जी मागणी होती त्यांनी ती वाढवली आणि त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत, म्हणजे त्या बाबतीमध्ये जी संदीप शिंदे समिती नेमण्यात आली होती, तिथं कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरतं वाढवावं आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या कुणबी नोंदी तपासाव्या आणि त्यांना
ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जे आहे संकेत 4 मंत्री असतील आणि 2 निवृत्त न्यायमूर्ती असतील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावेळी कुठे मनोज जरांगे पाटीलनी सरकारला जो आहे 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता आणि उद्या आज 23 डिसेंबर उद्या 24 डिसेंबरला जो आहे तो अल्टिमेटम संपतोय आणि त्याच पूर्वसंध्येला आज सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे क्युरेटिव पिटिशन ही स्वीकारण्यात आलेली आहे आणि त्याची जी सुनावणी आहे ती 24 जानेवारीपासून त्याची सुनावणी होणार आहे. संकेत ही खूप राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून असेल किंवा मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल ही दिलासाजनक बातमी म्हणावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर संकेत तर राज्य सरकारकडून जे आहे राज्य मागासवर्ग आयोग गठीत करण्यात आलेला आहे. त्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून जे आहे एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुद्धा एका बाजूला चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये ज्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना राज्य सरकारकडून कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येते संकेत. आणि त्याच कुणबी जातीच्या प्रमाणपत्राला दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांच्यावरती जाहीर टीका करत होते अगदी त्याच प्रकारे छगन भुजबळ सुद्धा आता थेटपणे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका करतात. आणि मंत्रिमंडळामध्ये असताना सुद्धा छगन भुजबळ जे आहेत ते ओबीसी प्रमाणपत्राला विरोध करताना संदीप शिंदे समितीला सुद्धा त्यांनी विरोध करताना दिसतात. त्यामुळे कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ही राज्य सरकारच्या बाबतीत किंवा म्हणावं लागेल किंवा मराठा समाजाच्या बाबतीमध्येही दिलासाजनक बातमी म्हणावी लागेल. राजारत्न, मराठा आरक्षणाचा तू थोडक्यात इतिहास सांगितलास. आपण जर पाहिलं तर ही मागणी आजची नाहीये, 1984 पासूनची आहे, ज्यावेळी माथाडी नेते अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आला. 2014ला विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना पृथ्वीराज बाबा चव्हाण सरकारने निर्णय घेतला राणे समितीच्या धर्तीवर मराठा आरक्षण देण्याचा. त्याला उच्च न्यायालयामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिकोडकरांनी याचिका हरकत नोंदवली, आव्हान दिलं आणि त्यानंतर ते आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. नंतर सत्तांतर झालं, देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. अगोदर मस्के समिती, नंतर गायकवाड समिती देवेंद्र फडणवीसांनी नेमली. ते आरक्षण जे आहे ते गायकवाड समितीच्या शिफारसीनुसार उच्च न्यायालयामध्ये टिकलं गेलं. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला ॲडव्होकेट जयश्री पाटील आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आव्हान दिलं. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. नंतर मधल्या कोविडचा काळ जो आहे तो आला, सुनावणी होऊ शकली नाही. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयानेही आरक्षण जे आहे ते रद्दबातल ठरवलं. नंतर जर आपण पाहिलं तर आता सरकार आल्यानंतर सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली. शिंदे फडणवीस सरकारने ती पुनर्विचार याचिकाही फेटाळल्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशनचा एकमेव मार्ग सरकारकडे राहिला होता आणि आता ती क्युरेटिव्ह पिटिशनही सर्वोच्च न्यायालयाने ऍक्सेप्ट केलेली आहे. एका बाजूला न्यायालयीन लढा सुरू आहे, दुसऱ्या बाजूला आम्ही 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण घेऊच असं जरांगे पाटील म्हणतायत. या सगळ्यामुळे कुठेतरी राज्य सरकारची कोंडी होतीये. नक्कीच संकेत, राज्य सरकारची कोंडी होती. आणि त्याचबरोबर एक मुद्दा मी तुला क्लिअर करतो की ज्या प्रकारे ज्यावेळी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात येतं ती केस ज्या बेंचनी त्या केसवरती निकाल दिलेला आहे ती त्यांच्याकडेच पाठवण्यात येते. परंतु आपण बघितलं की अशोक भूषण समिती होती, अशोक भूषण समितीने जो आहे बेंच होता त्यांचा सुप्रीम कोर्टातला, त्यांनी मराठा आरक्षण रद्द ठरवलं होतं. परंतु आता ते रिटायर झाल्यामुळे आता ते बेंच नाही आहे, आता नवीन बेंच आहे संकेत. त्यामध्ये चीफ जस्टिस आहेत आणि परत संजय किशन कौल आहेत जस्टिस, त्याबरोबर जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस BR गवई अशा 4 जणांच्या पुढं खंडपीठापुढं जे आहे घटनापीठापुढं ही आत्ताची क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे संकेत. आणि नक्कीच आपण बघितलं ज्या प्रकारे आता तू म्हणत होतास की मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष ज्या प्रकारे पेटत चाललेला आहे त्या बाबतीत सुद्धा राज्य सरकारने विचार करणं गरजेचं आहे. राजरत्न, आत्ता जर आपण पाहिलं म्हणजे काही वेळापूर्वीच जरांगे पाटलांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली. अर्थातच मराठा आरक्षणाच्या विषयानंतर त्यांनी भुजबळांवर कडाडून टीका केली. त्या टीकेला छगन भुजबळांनीही त्यांच्या शैलीमध्ये प्रत्युत्तर दिलं. हा जो वाढता संघर्ष आहे या पार्श्वभूमीवर क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय बाहेर येईल असं वाटतं. हा संकेत, ज्या प्रकारे आपण बघतोय की ओबीसी मधून जे आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मनोज जरांगे पाटील मागणी करतात. मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठा समाज हा मूळचा ओबीसीच आहे, त्यामुळे कुणबी आहे, त्यामुळे त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करतात. तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ म्हणतात की मराठा समाज हा कुणबी नाही आहे, त्यामुळे त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. तर जरांगे पाटील म्हणतात की मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. आणि आपण बघितलं होतं की ज्या प्रकारे आता 2 दिवसांपूर्वी ज्या प्रकारे सरकारचं शिष्टमंडळ ज्यामध्ये असतील गिरीश महाजन असतील,
संदीपान भुमरे, उदय सामंत असतील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये सांगितलं होतं की सगळे सोयरे शब्दावरून जो आहे तो वाद निर्माण झाला होता की राज्य सरकारने सरसकट शब्द दिला नाही पण सगळे सोयरे शब्द दिला होता आणि सगळे सोयरे शब्दामध्ये मनोज जरांगे पाटील म्हणतात की सगळे सोयरेमध्ये आईकडचे सुद्धा नातेवाईक आले पाहिजे, त्यांना सुद्धा कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन असं म्हणत होते की रक्तातल्या नात्यांमध्ये आई आणि आईकडचे नातेवाईक येत नाही, त्यामुळे आम्हाला त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देता येणार नाही असं त्या बाजूला ते सांगत होते. पण संकेत दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर ज्या प्रकारे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणामध्ये सापडत आहेत आणि त्याच अनुषंगाने छगन भुजबळ हे जाहीर विरोध करतायत. छगन भुजबळ असं म्हणतात की हा मागासवर्गीय आयोग नसून हा मराठा आयोग आहे, अशी जाहीर टीका त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगावर केली होती संकेत. आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळात असताना सुद्धा छगन भुजबळ सातत्याने जे आहे ते संदीप शिंदे समितीवर टीका करतात. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांनी कायदेशीर बाबीने यावं, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आरक्षण मिळवावं, पण या मार्गाने त्यांनी आरक्षण मिळता कामा नये असं छगन भुजबळ म्हणतात. एकंदरीतच त्यामुळे आता एका बाजूला न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील आपल्या अल्टिमेटमवर ठाम आहेत. क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत नेमका काय निर्णय येतो हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. सोबतच जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेले आहेत, त्यामुळे जरांगे पाटलांची पुढची भूमिका काय असणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या बाबतचे अपडेट जे आहेत ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही. आज भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भिडेवाड्याची पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात अजित पवार नेमकं काय म्हणाले. आज मी आयुक्तांना, कलेक्टर, महानगरपालिका आणि काही आमचे शासनाचे काही अधिकारी त्यांना घेऊन इथं पाहणी केली. विशेषतः आपल्या महात्मा फुले वाडा आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक इकडच्या बाजूला जवळपास 2.5 एकर जागा आहे. तिथं ऑलरेडी महिलांना ट्रेनिंग वगैरेचं काम चाललेलं आहे. ऑडिटोरियम पण तिथं आहे. आणि इथला जो वाडा आहे जो आपल्या मागं आहे तो महात्मा फुले वाडा माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मांनी 1993 त्या स्मारकाचं उद्घाटन केलेलं होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये बरेच बदल होत गेले आणि आता आमचं सगळ्यांचं हे मत आहे, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब असतील, सरकार असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेच त्याच्यामध्ये आलो. आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की हा भाग आणि तो भाग एकत्र करून एक चांगल्या पद्धतीनं थोडंसं विस्तृत अशा पद्धतीनं दोन्ही स्मारक एकत्र करून जागतिक दर्जाचं असं हे स्मारक करायचं. परंतु त्याच्याकरता अनेक कुटुंबांना शिफ्ट करावं लागणार आहे. मागं प्रशासनाने काही कुटुंबांना शिफ्ट केलं, त्यांना व्यवस्थितपणे त्यांची पर्यायी व्यवस्था केली. आत्ता पाहणी करत असताना काही नागरिक भेटले आणि ते म्हणले की आम्ही जायला तयार आहोत, फक्त आम्हाला वाऱ्यावर सोडू नका, आमची पर्यायी व्यवस्था करा आणि जवळपासच्या एरियातच करा. इथं काही अशा अडचणी आहेत की मालक वेगळा आहे आणि त्याचे खोल्या आहेत किंवा त्याचे घर आहे, भाड्याने दुसरे लोक राहतात. तुम्हाला माहिती आहे की पहिल्यापासून असे भाडे करून ठेवण्याची पद्धत आपल्यामध्ये आहेच. त्याच्यामुळं आम्हाला मालकाला पण समाधानी करावं लागेल, त्याच्याशी पण आम्ही चर्चा करू आणि जो भाडेकरू राहतो आहे त्या भाडेकरूची पण पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागणार आहे. अशा प्रकारे हा दोन्ही भाग जोडण्याचा शासनाचा मनोदय आहे आणि त्याच्याकरता इथं कुणाचा विरोध तरी दिसला नाही. कारण फिरत असताना साधारण लोकांना कळलेले की असं होणार. हे होत असताना मी आयुक्तांनाही विचारलं की बाबा आजूबाजूच्या लोकांचं जर संपूर्ण आपण एकत्र केलं तर 4.25 एकर जागा जवळपास होईल. 2.5 एकर ती आणि इथं नवीन घेणार 53 गुंठे का काहीतरी नवीन घ्यावी लागते आणि जुनं असणार भाग असं 4.25 एकर जागा जवळपास पुण्याच्या हार्ट ऑफ दी सिटीमध्ये हे स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. आता हे होत असताना आम्हाला सरकारचा प्रयत्न, महानगरपालिकेचा प्रयत्न हाच राहील की त्याच्यामध्ये कुणाला त्रास होता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे रस्ते आहेत त्यांनाही पर्यायी रस्ता हा द्यावा लागेल. उद्या कुणाला असं वाटतं कामा नये की हे स्मारक जोडलं गेल्यामुळं आम्हाला फार लांबनं हेलपाटा मारावा लागतो. कारण प्रत्येकजण आपला स्वतःचाही विचार करतो. तर ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून मार्ग काढायची मानसिकता महानगरपालिकेने केलेली आहे, त्यांच्या सगळ्या अधिकारी वर्गाने केलेली आहे
आणि मी पण आता समजून घेतलं, आता सर्किट हाऊसला गेल्यानंतर मला ते प्रेझेंटेशन पण देतील, ते प्रेझेंटेशन पण आम्ही बघू आणि त्याच्यातून अतिशय चांगलं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं स्मारक महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून त्या बाबतीमध्ये करेल. किंमत होती काय, रक्कम येते पुढं ती बघून तसं शासन निर्णय घेईल. त्याच्यामध्ये शासनाची पण भूमिका पॉझिटिव्ह आहे. दादा भिडेवाड्याची पण आपण पाहणी केली हो. त्याचे जरा नाही, भिडेवाड्याचं मी सकाळी सांगितलं. भिडेवाड्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती जागा मात्र फार कमी आहे, 3.5 गुंठेच जागा आहे आणि समोर आपला रस्ता आहे जिथं आपला दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बरोबर साधारण समोर ते येतं. त्याच्यामुळं चारही बाजूला सेटबॅक सोडावं लागतील. ते करून आयुक्तांनी मागाशी मला सांगताना सांगितलं जवळपास 14 मजले वर जावं लागेल. आता इतके मजले जाण्यात काही अर्थ नाही, त्याचं म्हणजे उभा फारच कमी रुंदीचं ते होईल. त्यापेक्षा किती रुंदीचं केलं, 6 मजली जावं 7 मजली जावं वाटताना तर ते बाहेर हेरिटेज स्ट्रक्चर वाटलं पाहिजे. आतमध्ये मात्र मग शाळा भरत असताना सगळ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला सगळ्या सुविधा तिथं देता आल्या पाहिजे. एक तिथं अडचण आहे पार्किंगची अडचण दूर करण्याच्या करता आम्हाला तिथं पाठीमागे एक जागा आहे जी मगाशी सुचवलेली आहे. ती जागा खास ह्या पार्किंगच्या करता देता येते का असाही प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत. आणि तिथं पण चांगलं आता ती तर फार सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली होती. माझ्या माहितीप्रमाणे 4/12/2023 जिल्हाधिकाऱ्यांनी तो सगळी जागा ताब्यामध्ये घेतली आणि कॉर्पोरेशनकडे हँडओव्हर केली. कॉर्पोरेशनने आता तिथं पत्रा मारलेला आहे. आता तिथं ज्यांनी हायकोर्टात गेले, जे कोणी सुप्रीम कोर्टात गेले, तिथं न्यायव्यवस्थेने जो काही न्याय द्यायचा आहे तो दिलेला आहे. त्याच्यामुळं तिथं आता कुठली अडचण राहिलेली नाही. शाळा शक्य आहे दादा तिथं, कारण खूप आता बघू. तिथं 100 वर्षापूर्वीची शाळा होती. सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी तिथं न केली, क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी. त्याच्यामुळं त्यांना एक आठवण पण राहिली पाहिजे पुढच्या अनेक पिढ्यांना इथं, विशेषतः मुलींना, की आपल्याला पहिल्यांदा मुलींची शाळा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणालेत. कारण एक तर 2024 2 महत्त्वाची इलेक्शन्स आहेत, लोकसभा आणि विधानसभा. आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चाललेल्या आहेत. महाराष्ट्राचे आणि देशाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन रोहिणीताई जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार आहेत. महाराष्ट्रातले अतिशय गंभीर प्रश्न, खासदारांचं झालेलं निलंबन, महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय, या सगळ्याचा आढावा आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांबरोबर घेतला. आमच्याकडून सगळ्याची माहिती त्यांनी घेतली. आणि रोहिणीताई जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर चालल्या आहेत. सगळ्या जिल्ह्यांमध्ये जातील, महिलांशी चर्चा करतील. महागाई, बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार, या सगळ्याचा आढावा त्या जानेवारीपासून घेणार आहेत. आणि महाराष्ट्रातल्या महिलांचे, युवकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांची जी सुखदुःख आहेत, त्याला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातल्या या सक्षम कर्तृत्ववान महिलांच्या बाजूने उभे राहणार आहेत. कारण आज महाराष्ट्र आणि केंद्र सरकार हा जो अन्याय महिलांवर करतंय, खासदारांवर करतंय, जे नवीन कायदे त्यांनी आणलेले आहेत, हे अतिशय चिंताजनक आहेत. म्हणजे साधी गोष्ट की जो टेलिकॉमचा कायदा आणला आहे, ज्याच्यातून कुणाचाही फोन ते आता रेकॉर्ड करू शकतात, कंप्लीट इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी. उद्या कोणीही एखाद्या महिलेचा फोन रेकॉर्ड करेल, मग तिच्या प्रायव्हसीचं काय, असे अनेक गंभीर प्रश्न आज रोहिणीताईंनी आमच्या सगळ्यांसमोर मांडले. फौजियाताई आज इथे आहेत, तर फौजियाताई आणि मी मिळून रोहिणीताईंना आम्ही काय काय काम गेल्या सेशनमध्ये केलं, काय बिलांची सगळी जी माहिती होती त्याची सविस्तर चर्चा झाली. कारण का 3 महत्त्वाच्या बिलांवर केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष नसताना चर्चा झाली. एक म्हणजे जो क्रिमिनल
लॉचा बिल आहे तो एक अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर फोन रेकॉर्डिंगचा आणि तिसरा मीडियाचा. त्यामुळे तिन्ही विरोधी पक्ष नसताना हे कायदे पास केलेले आहेत जे असंविधानिक आहे. ज्या पद्धतीने आम्हाला काढण्यात आलं पार्लमेंटमधून आणि पुढची दिशा काय ह्याच्यावर सविस्तर आमची चर्चा झालेली आहे आणि पुढे हे प्रश्न महाराष्ट्राच्या मायबाप जनतेपर्यंत नेण्याचं काम रोहिणीताई करणार आहेत आणि ह्याच्यासाठी आमची आजची मीटिंग. करणार नाही आधीच आहे. नाही आता ते पक्ष ठरवेल त्याच्यात आघाडीच ठरेल. आम्हाला त्या जेंडरमध्ये आम्ही अडकत नाही. आता रोहिणीताईंनी राज्यामध्ये होणारी परिस्थिती किंवा जो डेटा आता बाहेर येतो केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा क्राईमचा डेटा जो महाराष्ट्रात येतो तो अतिशय चिंताजनक आहे. म्हणजे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार हा सगळा जो डेटा आहे तो काही फारसा महाराष्ट्राला शोभणारा नाही आहे. याच्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करते आहे आजही हुंड्याचे विषय मांडले जात आहेत. मग ह्या घटना होत आहेत ना कुठेतरी याच्यासाठी यंत्रणा काय करते. जे बलात्कार तर खूप मोठी गोष्ट आहे. छेडछाडीच्याही केसेस वाढलेल्या आहेत. मग ह्या होत आहेत कशा घटना आणि ह्याच्यासाठी कोणीतरी आवाज तर उठवला पाहिजे आणि ती जबाबदारी आज रोहिणीताईंनी एक युवा नेतृत्व म्हणून म्हणजे मी त्यांना फक्त महिलांच्या चौकटीत टाकणार नाही ती घ्यायची तयारी केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्या राज्याचा दौरा करणार आहेत आणि इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी आणि इंडियाच्या मीटिंगच्या माध्यमातून कोण कुठली इलेक्शन लढेल ते सगळं तुम्हाला पुढच्या एक 15-20 दिवसात कळेल. मला पण मी जे काय तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं मला वाटतं माननीय जयंत पाटलांनी ह्याच्यावर सविस्तर भाषणं केली आहेत जी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल्सवर मी पाहिली आणि ते खोडायचंही काम महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री जे होम मिनिस्टर आहेत गृहमंत्र्यांनी त्यांनी केलेलं मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं. त्याच्यामुळे जो डेटा कॅनॉट लाय ना जयंतरावांनी डेटा मांडला तो खोडला गृहमंत्र्यांनी पण डेटा हा त्यांचाच मंत्रालयाचा डेटा आहे ना. नंबर्स कॅनॉट लाय. त्याच्यामुळे हा सगळ्यात जो मी पाहिला तो मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल कारण का आमच्याकडे दिल्लीत आंदोलन सेशन चालू होतं तेव्हाच महाराष्ट्राचं चालू होतं. हा प्रश्न निर्माण होणार आहे. अजित पवार म्हणतायत की राष्ट्रवादी पक्ष मागत आहे आणि दुसरं कोणाकडे जायची गरज नाही राष्ट्रवादी पक्ष आमच्याकडेच आहे. अशा पद्धतीने बघताय का की निकाल लागायचा आहे. माझा इलेक्शन कमिशनवर पूर्ण विश्वास आहे. इलेक्शन कमिशन न्याय देईल एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. या संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये खरं विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी कमी पडले आणि त्या संदर्भातची वाच्यता जी आहे ती आता विरोधी पक्षांमधल्या काही नेत्यांकडनं केली जाते. खरं तर जे विकास निधी आहे ते काँग्रेसच्या नेत्यांना मिळालेला आहे अशी टीका जी आहे ती त्यांच्याच पक्षातील जितेंद्र आव्हाड समोर करताना पाहायला मिळतं. जे विरोधकांमध्ये कुठेतरी मतभेद आहेत का महाविकास आघाडी. मी तुम्हाला खरं सांगू इथलं नाही मी सांगू शकत कारण का मी असेंब्लीमध्ये नाही मी लोकसभा लढते. पार्लमेंटमध्ये पूर्ण ताकदीने आम्ही लढलो आहे आणि तुम्ही आमचे डिबेट्स पाहिले आमची आंदोलनं पाहिली त्याच्यात दिल्लीमध्ये इंडिया आणि महाविकास आघाडी ही पूर्ण ताकदीने लढली आहे आणि म्हणूनच ते आम्हाला घाबरले आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी बाहेर काढलं कारण काही गरजच नव्हती. केंद्रात एक वाक्यता राज्यात एक वाक्यता नाही एक वाक्यता आहेतच ना. कुठे तुम्हाला दिसते. उद्धवजी स्वतः आले होते दिल्लीला. महाविकास आघाडीची अतिशय उत्तम मीटिंग झाली. सोनियाजी राहुलजी उद्धवजी सगळ्या नेत्यांची संजय राऊतजी त्या मीटिंगला होते. आदरणीय पवार साहेब होते नितीश सगळ्यांचीच अतिशय चांगल्या मीटिंग दिल्लीमध्ये झाली. अहो ही लोकशाही आहे. लोकशाहीत सक्षम उमेदवार द्यायला नको का. तुम्हाला दडपशाही एक वेळ दिल्लीकरांना मान्य आहे मला दडपशाही मान्य नाही. हा देश लोकशाहीनीच चालला पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात कोणीतरी उभं राहिलंच पाहिजे आणि लोकांना ठरवू दे ना. ही लोकशाही आहे. संविधानाने हा देश चालतो. दिल्लीत आज जे चाललंय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढणारे आहोत. एका वेळेस एक जण विचारा ना मला. अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील
असं वाटतंय का पुन्हा एकदा ऑपरेशन मला असल्या काय गोष्टी माहिती नसतात हो. मला माहिती नसतात असल्या गोष्टी. ज्यांना माहिती आहे त्यांना विचार. पक्ष असं म्हणतात या सगळ्याबद्दल. आता सीट शेअरिंगचा जो विषय तुम्ही पण आता म्हटलं की 15-20 दिवसात हे सगळं चित्र स्पष्ट होईल. साधारण राष्ट्रवादी म्हणून तुम्ही किती या सगळ्यामध्ये स्टेक होल्ड करणार आहात 48 जागांमध्ये? आणि दुसरं, तुमच्या मित्र पक्षातले संजय राऊत आता असं म्हणतात की काँग्रेस संदर्भातली भूमिका आम्ही दिल्लीत जाऊन स्पष्ट करणार आहोत. तर नक्की यामध्ये काय सुरू? बरोबर आहे ना, राऊत साहेब म्हणतात ते. अर्थातच आमच्या तिघांमधल्या काही चर्चा इथे होतील राज्यात पहिल्या स्टेपला, आणि काही झालेल्याही आहेत ऑलरेडी, आणि त्या दिल्लीमध्ये आम्ही सगळे चर्चा करून फायनल होईल. कारण का ते इंडियाचा पण तो अविभाज्य भाग असेल ना. त्याच्यामुळे काही चर्चा इथे ज्या झालेल्या आहेत त्याची एक पहिली स्टेप ही दिल्लीच्या परवा उद्धवजी आले होते तेव्हा सविस्तर चर्चा ऑलरेडी झालेली आहे सीट शेअरिंगची दिल्लीमध्ये. जो मुद्दा होता ऑपरेशन होतं की राष्ट्रवादी फोडण्यात आली, शिवसेना फोडण्यात आली, आता भाजपने सांगायचं की काँग्रेसला आम्ही सुद्धा खिंडार पडला. म्हणजे विरोधी पक्ष महाविकास आघाडीमध्ये जे जे पक्ष होते त्यांना कंपोज करायचा प्रयत्न आहे. फेब्रुवारीपर्यंत पुन्हा एकदा महाविकास आघाडीत फूट पडणार असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात. त्यांना दडपशाही पाहिजे, त्यांना लोकशाही नकोच आहे. त्याच्यामुळे जे दडपशाहीला मार्क देतात, आईसचा वापर करतात. आईस आता सगळ्यांना माहिती आहे, इन्कम टॅक्स, CBI आणि ED. जे राऊत साहेब म्हणतात ते गोष्ट खरी आहे. एकदा आईस बाजूला ठेवा आणि मग इलेक्शन लढा. त्याच्यामुळे दडपशाही, तुम्ही विचार करा, 150 खासदार आम्ही काय केलं की 150 खासदार बाहेर काढले, आणि 150 खासदार बाहेर काढून तुम्ही विधेयकं पास करता. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरकारला काहीतरी भीती वाटली होती ना, नाही तर कशाला 150 खासदार काढतील? ते 300 आहेत, आमच्या दुप्पट आहेत. लोकसभेमध्ये काय गरज होती आम्हाला काढायची? असं काय आम्ही केलं होतं जे भारतीय जनता पक्षाने आधी केलेलं नाही? संजय राऊत यांनी म्हणजे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 23 जागा आम्ही लढणार ठाकरे गट असं त्यांनी दावा केला. या त्यांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? हो, चर्चा तर उद्या ना, चर्चा उद्या. चर्चेतून तुम्हाला कळेल हळूहळू काय होतं, कसं होतं. काही लोकशाही चॅनलवरती नुकतीच अनिल देशमुखांची मुलाखत पार पडली आणि त्यांनी मोठा घटस्फोट केलेला आहे. अनिल देशमुख असं म्हणतायत की त्यांच्यावरती जेव्हा आरोप लावण्यात आले होते तेव्हा काही भाजपचे नेते जे आहेत ते आले होते आणि 4 मुद्द्यांचा जे कागद आहे तो त्यांनी आणला होता. त्यावरती असं लिहिलं होतं की उद्धव ठाकरे सरकार 3 वर्षापूर्वी पडले असते, मी लिहून देण्यास नकार केला म्हणून CBIची रेड त्याच्यावरती टाकली. काय? तर मी एक तर ती पाहिलेली नाही इंटरव्ह्यू तो, आणि जर देशमुख साहेब जर काही वक्तव्य केलं असेल तर ते सत्यच असेल ना, दुसरं काय असू शकतं. त्यांनी जर इंटरव्ह्यू दिला असेल तर त्याच्यात सत्यच असेल ना, कारण का चॅनलवर बोललेत ते. राष्ट्रवादी काँग्रेसचा टू द पॉइंट हा पहिला एपिसोड आहे. त्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासे केलेले आहेत. त्यामध्ये सिंचन घोटाळ्याचा देखील उल्लेख आहे. सिंचन घोटाळ्यामुळे दादा तिकडे आहेत असं म्हणतात. तर आज दादांनी त्याला पलटवार केलेला आहे. त्यातले 35,000 कोटी देऊ तुम्हाला असं म्हणतात. कसं पाहता एकूणच या आरोपाने सत्तावर बांधले? मला असं वाटतं ह्याच्यावर तुम्ही गृहमंत्री देवेंद्रजींचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, कारण का पहिल्यांदा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही देवेंद्रजींचे जर तुम्ही तुमच्या आर्काईव्हमधले जुने व्हिडिओज काढले ना तर त्याच्यातून तुम्हाला जास्ती स्पष्टता येईल. त्यामुळे माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे की तुम्ही हे सगळे प्रश्न मला विचारायच्या ऐवजी माननीय आदरणीय महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजींना विचारा. असं म्हणताय की यावेळेला यापूर्वी प्रयत्न झाला होता राष्ट्रवादीचे आणि भाजपची एक होण्याच्या नंतर ते एकत्र येण्याच्या संदर्भात. त्यावेळेस जितेंद्र आव्हाड पहिली व्यक्ती होती ज्यांनी सगळ्यात वरती पहिली सैनिक जितेंद्र आव्हाड. माझ्या मनात एकतर वयाने फार मोठे आहेत माझ्यापेक्षा मुश्रीफ साहेब, आणि मुश्रीफ साहेबांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमच आहे, कारण मी खूप कन्फ्युज्ड आहे त्यांच्या बाबतीत. कारण का समरजित घाडगे जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते मला खूप वेळा कन्फ्यूज करतात. एकदा समरजित घाडगे म्हणतात की मुश्रीफ साहेबांनी भ्रष्टाचार केला, त्यानंतर त्याच समरजित घाडगेंच्या कोल्हापुरामध्ये ते पालकमंत्री होतात. त्याच मुश्रीफ साहेबांच्या घरी ह्याच भारतीय जनता पक्षात जिथे समरजित घाडगे मेंबर आहेत त्यांच्या घरी ED CBI सकाळी 6 वाजता जाते, आणि मुश्रीफ साहेबांच्या ज्या मिसेस आहेत त्या पूर्ण ताकदीने त्या ED CBIशी लढलेल्या आहेत. म्हणजे त्या माऊलीचं कितीही कौतुक केलं तरी म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं त्या महिलेचं की ज्या ताकदीने त्या ED आणि CBIशी लढल्या आहेत, की जर माझ्या घरात यायचं असेल तर जोपर्यंत माझ्या मुलांचं दूध येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आज देणार नाही. त्या पद्धतीने ती माऊली लढलेली आहे. खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. एक महिला म्हणून तर फारच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
त्यानंतर अनेक घटना झाल्या. तर असे आरोप प्रत्यारोप जेव्हा होतात ना, तेव्हा मला समर्जित घाटगेंपेक्षा भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की मुश्रीफ साहेब आरोपी आहेत किंवा नाही. जर आरोपी असेल तर भारतीय जनता पक्षाला माहिती आहे काय करायचं, आणि आरोपी नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मुश्रीफ साहेब आणि आदरणीय पवार साहेबांची भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे की जे आरोप समर्जित घाटगेंनी केले ते खोटे होते. त्याच्यामुळे ह्या भारतीय जनता पक्षाने जो अन्याय मुश्रीफ साहेबांवर केला त्याची माफी भारतीय जनता पक्षाने मांडली पाहिजे. कारण का त्यांचं कुटुंब कशातून गेलंय हे मी नाही एकटीनी, त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख, त्यांची अस्वस्थता ही सगळी उभ्या महाराष्ट्राने तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर पाहिलेली आहे. मला नाही माहिती, मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हते. आता मुश्रीफ साहेबांना काही वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही. मला लिमिटेड गोष्टी माहिती असतात, मी माझ्या कामाची मतलब ठेवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वडट्टीवार असतील आणि जितेंद्र आव्हाड असतील हे तर सध्या आक्रमण झाले एकमेकांवरती आरोप करण्यासंदर्भात. तुम्ही खूप मोठा स्टेटमेंट करताय. कालच आदरणीय पवार साहेबांनी राहुल गांधी आणि सोनियाजी गेले 2-3 दिवसात किती वेळा एकत्र होते. त्याच्यामुळे एखादं स्टेटमेंट, एका मोठ्या कुटुंबामध्ये एखादं स्टेटमेंट कमी जास्त झालं म्हणून जे पालकाच्या जागेवर सगळे आहेत ते रोजच भेटत आहेत. काल तुम्ही फॉलो नाही का केली स्टोरी आमच्या दिल्लीच्या आंदोलनाची? तो त्याच्यातून मार्ग चर्चा करून मार्ग काढू की मला समजून घ्यायला लागेल. मी तर काल दिल्लीत होते, मी तुमच्याचकडून ऐकते, त्याच्यामुळे मी माहिती काढीन काय झालं. कारण का काल योगायोगाने आमचं जे आंदोलन होतं त्याच्यानंतर राहुलजी, मी आणि आदरणीय पवारसाहेब एका गाडीतूनच आमच्या घरी आलो आणि नंतर चर्चा झाली. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अडचण आहे किंवा काय हे म्हणणं खूपच थोडंसं बाळबोध होईल असं मला वाटतं. काँग्रेसचे नेते राज्यातले कॉम्प्रोमाइज झाले का सत्ताधाऱ्यांबरोबर असाच प्रश्न निर्माण होतो. कारण की विकास निधी जो आहे तो काँग्रेसच्या 4 महत्त्वाच्या नेत्यांना गेलाय, हे उघडपणे तुमचेच नेते बोलतात. नाही, कॉम्प्रोमाइज असं नसेल हो. सगळं काय म्हणजे कॉम्प्रोमाइज असेल असं मला वैयक्तिकपणे वाटत नाही. कारण का एखाद्याला निधी आला म्हणजे तो कॉम्प्रोमाइज असं होऊ शकत नाही ना. त्यांनी त्याचा फॉलोअपही करू शकतं, तेही असू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला आता मी कालच रात्री दिल्लीवरून आले, तुम्ही मला खूप माहिती दिलेली, जरूर मी दोन्ही नेत्यांशी बोलून त्याची माहिती नक्की घेईन आणि त्याचं उत्तर तुम्हाला देईन. राज्यात एक महत्त्वाचा प्रश्न सध्या सुरू आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज ते अल्टिमेटम म्हणजे उद्यापासून आंदोलन 24 तारीख ना, पण आज दुपारपर्यंतची वेळ दिलेली होती राज्य सरकारशी संवाद साधण्याची, तर ती बहुतेक तरी होताना दिसत नाहीये. मुंबईमध्ये उद्या ते आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर जी महाराष्ट्र शासनाने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती ती ऐकण्याचा निर्णय गेला आणि 24 जानेवारीला सर्व संबंधित घटकांना नोटिसेस काढल्या. हे ऐकून खूप आनंद झाला. माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला फसवलं नाही, टिकणारं आरक्षण दिलं. हे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाने ज्यावेळेला दिलेल्या आरक्षणावर मोहर उमटवली त्याच वेळेला सिद्ध झालं. महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने ही केस सुप्रीम कोर्टामध्ये नीट चालवली नाही. मराठा समाज कसा मागास आहे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या हे त्यांना सर्वोच्च न्यायालयाने पटवून देता आलं नाही. 50% वर असाधारण एक्स्ट्राऑर्डिनरी स्थिती निर्माण झाल्यानंतर देता येते. एक्स्ट्राऑर्डिनरी स्थिती महाराष्ट्रामध्ये मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने मागास असल्यामुळे निर्माण झालेले हे ते सिद्ध करू शकले नाहीत. हे क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने ऐकण्याचा निर्णय घेतल्यानंतर जवळजवळ सिद्ध झाला आहे. मला हे मान्यच आहे की क्युरेटिव्ह पिटिशन चालायची आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार माहिती नाहीये, परंतु महाविकास आघाडीला ही केस नीट लढवण्यामध्ये इंटरेस्टच नव्हता. हे त्याच्यात अनेक घटना आहेत. आता महत्वाचं म्हणजे
राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि आम्ही सगळेजण, प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आम्ही सगळेजण कायदे तज्ज्ञांची फौज उभी करून सर्वोच्च न्यायालयाला काही गोष्टी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. उदाहरणार्थ, आधीच्या निर्णयामध्ये मराठा समाजामधली श्रीमंती, मराठा समाजातलं पुढारलेपण दाखवण्याचा प्रयत्न झाला. ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज मागासलेला आहे आर्थिक आणि सामाजिक. ह्याच्याकडे मला असं म्हणता येणार नाही की न्यायालयाचं दुर्लक्ष झालं, पण हे न्यायालयाच्या लक्षात आणून द्यायला महाविकास आघाडी अपयशी ठरली. की एका बाजूने आमदार किती मराठा समाजाचे, खासदार किती मराठा समाजाचे, याची मांडणी, याचा एका अर्थाने उल्लेख निकालामध्ये येत असताना डबेवाल्यांमध्ये मराठा समाजाचं पर्सेंटेज किती, हमालांमध्ये मराठा समाजाचं पर्सेंटेज किती, माथाडीमध्ये मराठा समाजाचं पर्सेंटेज किती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचा साईज हा विभागणी होता होता किती छोटा झाला. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने प्रामुख्याने हा मुद्दा जो उपस्थित निर्णयामध्ये केला की 2008 साली बापट कमिशनने जो समाज मागासलेला नाही तो लगेच 15 वर्षामध्ये मागासलेला कसं होतं, याचं कारण प्रचंड लँड होल्डिंग मधलं डिव्हिजन झालं, मोठ्या प्रमाणावर निसर्ग लहरी झाला, शेती परवडण्याशी झाली आणि त्याच्यातून मराठा समाजातली गरिबी ही वाढत चालली. ही वस्तुस्थिती ही लक्षात आणून द्यायला पाहिजे होती. आता मोठ्या प्रमाणात कायदे तज्ज्ञांना बरोबर घेऊन, चांगले चांगले वकील लावून, वारंवार दिल्लीमध्ये जाऊन नीट डिस्कशन करून सर्वोच्च न्यायालयाने ही जी संधी दिलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशन ऐकण्याची, त्याचा महाराष्ट्राचं मान्य एकनाथजींच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार या संधीचा फायदा घेईल. मला आशा वाटते की जर नीट मांडणी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आरक्षण हे पुन्हा एकदा मराठा समाजाला मिळू शकतं आणि मराठा समाजामध्ये जो असंतोष आहे, जी अस्वस्थता आहे की आम्हाला मिळालेलं आरक्षण फेटाळलं गेलं, आता आमचं काय होणार, ती अस्वस्थता संपू शकते. मला हे मान्यच आहे की हा आशावाद आहे. माणूस आशेवरच जगतो आणि तो आशेवर जगताना आशा व्यवहारात येण्यासाठी प्रयत्न करतो. तो प्रयत्न माननीय एकनाथजी आणि त्यांची सगळी टीम आम्ही सगळे म्हणून करू याचा मला पूर्ण विश्वास आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे आज मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय. आता आपण या लोणावळा घाटामध्ये आहोत, बोर घाटामध्ये आहोत आपण. आणि या बोर घाटामध्ये या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कोंडी झालेली पाहायला मिळते. आणि या ठिकाणी हा जो रोड आहे हा दर 20-20 मिनिटांनी हा बंद करण्यात येतो, कारण की एक साईडची लाईन खुल्ली करण्यात येते आणि दुसऱ्या साईडची लाईन ही थांबवण्यात येते. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जी मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे ही वाहतूक सध्या थांबवलेली आहे. या ठिकाणी बरेचसे जे लोक आहेत, काही ठिकाणी गाड्या जे लोक आहेत त्यांना विचारत की नक्की काय परिस्थिती आहे. काका, या ठिकाणी बऱ्याच वेळ तुम्ही थांबलेले दिसताय, काय वाटतंय तुम्हाला इथं? काय कल्पना नाही, काय कळत नाही ना. काय तुम्ही थांबलेले या ठिकाणी? 10 मिनिटं झालेत. 10 मिनिटं झालेली आहे. तर या ठिकाणी पाहता तुम्ही की अजून काही आपल्या यासोबत लोक आहेत या ठिकाणी, त्यांना विचारत की ते किती या ठिकाणी थांबलेले आहेत.
सर तुम्ही किती वेळापासून थांबलेला त्या ठिकाणी? अर्धा तास. हे अर्धा तासापासून या ठिकाणी थांबलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल की या ठिकाणी खूपच मोठीच्या मोठी अशी रांग या ठिकाणी लागलेली आहे एक्सप्रेस वे वरती. त्याच्यामुळे या ठिकाणी जी वाहतूक कोंडी राहिलेली आहे ती वाहतूक कोंडी लोक वाट बघतात की कधी वाहतूक कोंडी संपते, परंतु जेव्हा आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे की या ठिकाणी दर 20-20 मिनिटाचा हा त्यांनी थांबवण्याचं ठरवलं आहे. दादा तुम्ही किती वेळापासून थांबला त्या ठिकाणी? 20-25 मिनिटं झाले असतील सर. अच्छा, पुढे चालला तुम्ही? मुंबईला चाललोय एअरपोर्ट साठी. अच्छा, बर. तुम्हाला काय कळालं का काय कशामुळे थांबवले काय? नाही, अजून तरी काय कळालं नाही. अजून नाही कळालं या ठिकाणी. तर अशी या ठिकाणी या एक्सप्रेस वे वरती अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टॉप न्यूज साठी मी प्रफुल्ल, लोणावळा. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.